लाखा भाऊजी उचला का फोन? नाही ना वहिनी, कवा धरणं मीच फोन लावतोय, माझी बोट सुजली पार पण ती फोन उचला ना भाई. बरं मी ह्यांना फोन करून बघते, थांबा. बघा बरं. हे पण फोन उचलत नाही तो. अयो अरे ते जामकर साहेबांनी लागा आपल्या बाबांना आत तर नसन टाकलं आणि लय मारतात लागा. असं सुजवतात का ना पृष्ठभाग कुत्रावने मारतात लागा. मी काय म्हणतो, ते जामकर साहेब आहेच तसलं, पण माझ्याकडे एक आयडिया. बाबांचा विशेष भारी चॅनलवर डायरेक्ट लाईव्ह जातो आणि लोकांना आणि भक्तांना आवाहन करतो की तुम्ही पोलीस स्टेशन पाशी जमा व्हा आणि काढू ना बाबांना बाहेर, मग लावा ताकद. ए नको, तसं काय नको. बाबा जोपर्यंत आपल्याला काय आदेश देत नाही तोपर्यंत आपण काय करायला नको. आणि आपण पोलीस स्टेशनला गेलो आणि आपल्या सिंगल ताकद समोर जर जामकरनी डबल ताकद लावली, आपली ताकद व्हायला फुस. नको बाबा. आप्पा आप्पा तर सगळं तोंड का पाडले तुम्ही? काय नाही, ह्यांची थोबाडच तशी आहे. ते मी सांगतो तुम्हाला काय झालं. ते जामकर साहेब परत आपल्या बाबांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले. काय का म्हणा? आप्पा मी सांगतो. सांग. जित्या सांग रे. आप्पा, अहो ते संग्राम नाही का आश्रमात आपल्या बाबांवर हल्ला केला होता, जीव घ्या ना. अहो त्याने आत्महत्या केली आणि त्याच्याच प्रकरणाच्या चौकशीसाठी बाबांना घेऊन गेले जामकर साहेब पोलीस स्टेशनला. ऐका, पण ह्या समजामध्ये माझा गोपाळचा काय संबंध? काय बाई, त्या जामकरला काय बोलाव? येऊन जाऊन माझ्या गोपाच्या मागे हात धुवून लागलेला असतो. म्हणजे गोपाळने एवढं काय केलं की त्याचं? नाही, मला काय वाटतं माहिती का, म्हणजे त्या जामकरांना कुणी गोपाळची सुपारी तर दिली नसेल ना? हा का बाई, आश्रमातल्या पैशावर त्याचा बी डोळा आहे काय माहिती. पैशावर डोळा आहे? कुणाचा डोळा आहे? आणि कुणाला पाहिजेत पैसे? तसं नाही रे बाबा. अरे एवढे भक्तगण येता की नाही, दान धर्म करता, पैसा दिसतो ना डोळ्याला, मग हा पैसे पाहून नियत फिरती लोकांची. पैशासाठी काय बाई कुणी काही करल आजकाल. हा ऐका, मग तसं असेल ना तर त्याला म्हणाव तिकडेच लक्ष दे, माझ्या लेकाकडे लक्ष देऊ नको म्हणाव. आता कसं सांगू हिला? त्या गोपाळचा काय भरोसा नाही. त्याने खरंच त्या पोराला मारलं भेटलं असेल तर? अहो तुम्ही बघत काय बसलाय समधी, माझ्या गोपाळा घेऊन या की. चला 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 तुम्ही चला ना, जावं लागतंय. चला 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 की चला 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 जावं लागतंय. चला चला काय का आता नुसतं चला चला म्हणायला लागलाय तुम्ही? जावा की. अहो तुम्ही बी काय बघत बसलाय, जावा की माझ्या लेकराला घेऊन या. हिला काय जातंय सांगायला? त्या गोपाळच्या नादात मी बी अडकलो तर केवढ्याला पडायचं ते. नाही नाही, नकोच ते. फुला काकू कशाला काळजी करताय? टेन्शन घेण्यासारखं काय घडलेलंच नाही ना. अरे गोपाळ बाबा साधे माणूस आहेत का? अवतारी पुरुष आहे ते. मग चमत्कार करतील आणि आपल्याला सोडवून घेतील. आता मागच्या टायमिंगला काय झालं, त्या जामकर साहेबांनी मंगेल नेलं, कुत्र्यासारखं मारलं त्याला, पण बाबांनी चमत्कार केला, त्याला सोडवलं. तसं बाबा आता परत चमत्कार करतील आणि सोडवून घेतील. तुम्ही काय टेन्शन घेताय? अरे बाबा, परिस्थिती असती तशी, वेळ असती. आणि बाबांचा चमत्कार म्हणजे तुझा काय घंटाचा आहे का? आलं गिराईक की त्याला वाटून टाकला? हा, सगळ्या ठिकाणी नाही बाबा लावता येत ती ताकद. हा, अरे आता मला सांग, आपण गेलो पोलीस स्टेशनला आणि बाबाच्या चमत्काराला नेमकी पोलीस स्टेशन मध्ये रेंज नसली आणि बाबा झालं नॉट रिचेबल, काय करतो? बस आता माझं तर डोकंच फिरलं. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन फैसला हो आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आणि पोलिसांना विचारू, तुम्ही आमच्या बाबांना सोडता का नाही? मग जामकर म्हणणार नाही. मग झाला की फैसला. मग झनाडा देईल ना का प्रियदर्शन फिल्म चालू आहे रे. हा, जिथे म्हणताय तीच बरोबर आहे. आता आपण जाऊ आणि आपल्या एकीची शक्ती दाखवू. आता पोलीस स्टेशनला सरळ जाऊन पोलीस स्टेशनला धडकू डायरेक्ट. कसा सोडत नाही तीच बघतो आता मी बी. आबा जय बाबा, आप्पा चला बाबांना सोडून आणू. हा हा, चला चला बाबा रे, बाबा बाबा. बाबा सत्यनम बाबा. सत्यराम बाबा. शरणम हृदयम. गोपाळ आलाच बरं झालं. त्या जामकरने काही केलं नाही ना? बाई माझा गोपा आला ग बाई, हाती पायी दडाला. गोपा बाबा तुम्ही ना आता त्या जामकरला ना शापच द्या, म्हणजे परत तुमच्या वाटेला काही येणार नाही त्यो. काय रे, काय झालं पोलीस स्टेशनला? चौकशी करायची होती आप्पा. चौकशी करण्यासाठी घेऊन गेले. अर्थात त्यांच्या हाती काही लागलं नाही म्हणून परत सोडून दिलं. मी पण कायद्याचा आदर करायचा म्हणून गेलो होतो त्यांच्याबरोबर. बघा ना, जसा गेलो तसा परत आलो.
स्वच्छ निर्मळ, धुतल्या तांदळासारखा स्वच्छ. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. साहेब, हा बोला, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही सर, काही नको. मी तुमची अगदी मनापासून माफी मागतो. तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळले आणि तशा अवस्थेत मी तुम्हाला इथे बोलवलं. खुनाची केस आहे, त्यामुळे काय पोलीस आहोत, नाईलाज आहे, समजून घ्या. काय विचारायचं होतं साहेब? तुमचा जो मुलगा आहे संग्राम, त्याचा का राग होता त्या गोपाळ टेलरवर? त्याचा त्या बाबांवर विश्वास नव्हता साहेब. आम्ही त्यांची भक्ती करतोय हे देखील त्याला आवडत नव्हतं. त्यानं गैरसमज करून घेतला होता बाबांच्या बद्दल आणि त्यावरून त्याचा आणि त्याच्या वडिलांचा वाद देखील झाला होता. मग तुम्हाला असं कधी नाही वाटलं का की आपला मुलगा सांगतोय, त्याचा विचार करावा, त्याच्यावर विश्वास ठेवावा, असं म्हणणं समजून घ्यावं? तुमचा का विश्वास होता टेलरवर? अहो साहेब, ते तसेच आहेत. त्यांनी अख्ख्या गावावर कृपा केली. तुम्हाला माहिती नाही, आमच्यासमोर त्यांनी कित्येक गावकऱ्यांच्या अडचणी दूर केल्यात साहेब. तुम्ही सगळ्यांनी त्या गोपाळ नावाच्या टेलरवर विश्वास ठेवला, पण तुमच्या मुलाला नाही ठेवला विश्वास. तुझे कसे संबंध होते भावाशी? तसं जसं सगळ्या बहीण भावांचं असतं तसं. दादा माझी खूप काळजी करायचा. पण तू घेत नव्हतीस काळजी. हां, तू काळजी घेत नव्हतीस ना, त्याने आत्महत्या केली. तो सांगत होता तुम्हाला त्या बाबावर विश्वास ठेवू नका, त्या टेलरवर विश्वास ठेवू नका. त्याला असं वाटलं असेल, आपण इतकं सांगतो तरी कोणी आपलं ऐकत नाही, आपलं कोणी समजून घेत नाही, आपल्या म्हणण्याला किंमत नाही, असं त्याला वाटू शकतं. त्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असेल तर. तुला तुझ्या भावाने कधी सांगितलं होतं की तू त्या गोपाळ नावाच्या टेलर पासून लांब राहा? तो कालपर्यंत कोण होता? तो टेलर आज झालाय त्याचा बाबा. त्याच्यावर विश्वास ठेवताय, रात्री बेरात्री त्याच्याकडे जाताय. तुम्हाला पटतंय का हे? अगं, मी हे सगळं आपल्या घराच्या चांगल्यासाठी केलंय. तो बोनू बाबा आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेतोय. नाही साहेब, आमचं याबद्दल कधीच काहीच बोलणं झालेलं नाही. नक्की? हो, नक्की. मुली, हे कसं वाटतंय बघ जरा. तुझ्या भावाने त्या गोपाळ नावाच्या टेलरवर याआधी 2दा हल्ला केला होता. कालही तो त्याच उद्देशाने गावात आला होता. एक बारीकशी गोष्ट आहे, कुणी कुणावर राग आहे म्हणून, म्हणणं पटत नाही म्हणून लगेच खून नाही ना करत. काय असेल कारण? तुझा बंधू संग्राम काही बोलला होता त्याच्याबद्दल? नाही साहेब, काहीच नव्हता बोलला. साहेब, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? आम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्या मुलानं आत्महत्या केलेली नाहीये, त्याचा खून झाला आहे, मर्डर असा संशय आहे मला.